आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होतं त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल 22 जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावरती गाजलेलं प्रकरण म्हणजे वाल्मिक कराड यांनी जे केला जो गुन्हा होता त्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु वाल्मिक कराडला खरा दणका आता कोर्टाकडे देण्यात आलेला आहे, कारण सध्याच्या वाल्मिक कराडची जी प्रॉपर्टी आहे व त्यासोबत वाल्मिक कराडच्या गँगची जी प्रॉपर्टी आहे ती पूर्णपणे जप्त करण्यात यावी असा आदेश जे कोर्टाकडून देण्यात आलेला आहे असं सांगितलं जात आहे। बाबत जे आहे सरकारी वकील असणारे उज्ज्वल निकम यांनी काही न्यूज चॅनलला मुलाखत देत असताना त्याबाबत माहिती दिली। त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जो वाल्मिक कराड होता त्याची जी प्रॉपर्टी होती त्याची बेनामी प्रॉपर्टी असेल किंवा इतर कोणत्या प्रॉपर्टी असेल व त्यासोबत त्याच्या गँगची जी काही प्रॉपर्टी असेल, जो काही पैसा पाणी असेल त्या सर्ववरती जप्ती आणण्यात यावी असा आदेश जे कोर्टाने दिलेला आहे। आणि हा सर्वात मोठा दणका जो वाल्मिक कराड याला देण्यात येत आहे किंवा वाल्मिक कराडला आतापर्यंत सर्वात मोठा दणका आहे असं मानलं जातं। तर चला पाहूया नेमकं सरकारी वकील काय म्हणताय।